हे संविधानामुळे. आता लोक म्हणतात बाबा तुम्हाला आरक्षण दिल्यामुळं तुम्ही फायदा घेतला. अरे मला एक सांगा, समजा अबकड झालं, माझं समर्थन बी आहे. उदाहरणार्थ समजा झालं अबकड, मला सांगा नाऊन मॅट्रिक जरी असलं ना 8वी पास असलं तरी त्याला त्या अबकड झाल्यामुळे डायरेक्ट कलेक्टर होता येईल का? शिकावंच लागेल ना. IPS MPSC परीक्षा देण्यासाठी, IPS होण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतील ना, अभ्यासच करावा लागेल ना, शिकावंच लागेल ना, तशी पात्रताच बनवावं लागेल ना. महाराणी काय केलं? शिकले. हा गुन्हा आहे का त्यांचा? मग जास्त शिकलेला महार जर आरक्षणाचा फायदा घेत असेल तर स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आम्ही कुठे कमी पडलो आणि आम्ही का कमी पडलो? आरक्षण एससीचं बाबासाहेबांना सगळ्याला दिलं का एकट्या महाराला दिलं? सारखंच आरक्षण दिलं ना 59 जातीला, सारखंच दिलं. मांगाला दिलं, चंबाराला दिलं, कुंभाराला दिलं, सगळ्याला दिलं, भंगेला दिलं. मग महाराची प्रगती का झाली याचं अवलोकन करा ना. अवलोकन. अबे घुळगुळ्याच्या काठ्या मारायनं फेकून दिल्या आणि शाळेच्या पायऱ्या चढायला लागला महाराचा पोरगा. बापानं पायात चप्पल घातली नाही पण पोराच्या हातामध्ये पाटी आणि पुस्तक दिलं. माईला लुगडं भेटलं नाही पण पोरीच्या हातामध्ये पेन आणि लेखनी दिली. म्हणून ही प्रगती. तुम्ही या ना, आम्हाला ओव्हरटेक करा, शिका, खूप शिका. कोण तुम्हाला अडवलंय? तुम्हाला शाळेत गेल्यावर काय तुमच्यावर गुन्हे दाखल केले काय काहून आले म्हणून? शिका ना, करा आम्हाला ओव्हरटेक. मांगावर बोललो की मांगाचं आहे. अबे बुद्ध फुले शाहू आंबेडकर, बुद्ध फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजा, अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या येरेकरनं डोक्यात भरले आहे. मग सांगा मनुवादी भडव्यांनो, जातीवादी भडव्यांनो, जातीच्या पुजाऱ्यांनो, मला तुम्ही कोणत्या जाती धरले आहे? कोणत्या जाती धरले आहे? काय बॉम्ब उठवली येरेकर मांगाचं होय ना? मांगासाठी मांगाचाच हाव, सगळ्यासाठी मी सगळ्याचाच हाव. मी माणसासाठी गातो, जातीसाठी गात नाही. मला आश्चर्य वाटते बाबा, मग आज्या महाराचा, मग आजी महाराची, मग बापय महाराचा आणि मग माये महाराची. अरे मीच कसा महाराचा? बाई मनानं घेण्या न देण्याचं बदनामी करायची. एखादा प्रबोधनकार असेल, एखादा चांगला विचारवंत असेल, अरे बुद्धाची बदनामी झाली, बाबासाहेबाची झाली, हाल तर अण्णाभाऊ साठेचे झाले नाही का? कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका. RSSचं मनुवादी लोकांचं हे षडयंत्र आहे. ह्या SC समाजाला एकत्रित राहू द्यायचं नाही, याच्यापुढे फाटाफूट करायची. त्याच्यातले काही आमचे माणसं फुटले आणि ते स्वार्थ अंध होऊन या समाजाला दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. मित्र हो, SCचे वर्ग आहे, या वर्गात आपल्याला सगळ्याला बसवलंय नाही का? अबकडे जरी झालं तर विषय बदलणार नाहीत. एखाद्या वर्गाचे अबकडे जरी झाले, तुकड्या जरी झाले, विषय तेच राहतील. तुमच्यासाठी काय विषय बदलणार नाहीत. विद्यार्थी असं आहे ते. शिका तुम्ही. शिकण्याचे दालन खुले केलेत बाबासाहेबांनी सगळे. SCच्या कॅटेगरी मध्ये बसणाऱ्या लोकांना याईनच फायदा घेतला. म्हणजे काय आमच्यासाठी काय वेगळा SCचा काय कोटा केलता का बाबासाहेबांना संविधानामध्ये? तेच तुम्हाला दिलं ना. फक्त तुम्ही शिका, आम्हाला ओव्हरटेक करा आणि पुढे जा ना. अभिनंदन करतो आम्ही. एका शरीराचे 2 हात आहेत, मांग आणि महार. हे विभक्त होऊ शकत नाहीत. कोणाला करायचे असतील तर त्यांची मर्जी. कि ये संविधान है, गीता के हर एक श्लोक में हिंदुओं का ईमान मिलता है, बाइबल के हर पन्ने पे ईसा मसीहा का फरमान मिलता है, कुरान में मुस्लिम को खुदा का एहलान मिलता है, लेकिन भारत के संविधान में सभी को सरी का सम्मान मिलता है। ये बाबा साहब की देन है। तो ये संविधान है, देश की जान है, ये संविधान
जिसकी शान है ये जिसने बनाया, अरे जिसने बनाया वो हमारी शान है। संविधान है देश की जान है, ये संविधान है देश की शान है, देश की जान है ये जिसने बनाया। या देशामध्ये 3 देश राहतात, हिंदुस्तान, इंडिया आणि भारत। 3 देश आहेत या देशामध्ये, हिंदुस्तान, भारत, इंडिया। भारतीय संविधान पहिल्याच कलमामध्ये सांगितलं इंडिया, या देशाचं नाव इंडिया आहे ना, हिंदुस्तान इंडिया यानी भारत। मग या देशाला जर भारत नाव हे संविधानानं दिलेलं आहे, ते संविधान जर आम्ही मान्य करून जर त्या संविधानावर हा देश चालत असेल तर जे लोक हिंदुस्तान म्हणतात ना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, ही साहेबराव येरेकरांची मागणी आहे। कोण या देशाचे नाव बदलता तुम्ही, कशाला, काय घेणं देणं आहे? या देशातला रहिवासी हिंदू आहे तितकाच, तसाच मुस्लिम आहे, तसाच ख्रिश्चन आहे, तसाच बौद्ध आहे, तसाच मातंग आहे, सगळे आहेत या देशाचे रहिवासी आहो आम्ही। या देशात आमचा जन्म झाला, ही माती आमची माय आहे, ही आई आहे आमची, इथेच आमचा जन्म झाला आणि याच आईच्या कुशीत आम्हाला शेवटी विराजमान व्हायचं आहे। याच कुशीत या माती आई आम्हाला कवेत घेणार आहे, आम्ही मरणार आहोत तर याच मातीमध्ये आम्ही मिसळून जाणार आहोत। आमची आई आहे, कशाचा हिंदुस्तान, कशाचा मुस्लिमस्तान, सगळेच म्हणतील ना अगर तुम्हारा हिंदुस्तान है तो हमारा भी मुस्लिमस्तान, हमारा बौद्धस्तान, हमारा ख्रिश्चनस्तान। हाँ तुमचे स्थान बाजूला राहू द्या बे। आय एम फर्स्ट इंडियन, इंडियन लास्ट, भारतीय आणि भारतीयच आहे मरेपर्यंत आणि मेल्यावर बी। हे वचन करत तुम्ही तरी एकता कायम राहील। ये जिसने बनाया हमारी शान है। माझ्या मायमावल्यांनी माझा सत्कार केला, मला दान देऊन। पारुबाई 50 रुपये, विकाबाई बोरगाव, दुर्बाई बिलोली, रमाबाई माऊली, पुष्पा नांदेडकर, लक्ष्मीबाई पांगरी, संगीता लोहगावकर, संतोषजी जिगळा, रशिका 50 रुपये, अर्चना यांच्याकडूनही संदीपजी बनसोडे जिगळा, पारुबाई जिगळा, धरुबाई बिलोली, काय नाव आहे तो, धरुबाई सोडूबाई, पुष्पा नांदेड 100 रुपये, संतोष जिगळा 50 रुपये, संगीताजी लोहगाव 50 रुपये, प्राजक्ता रत्नदीप वाघमारे राजुरा
पाजलं ग माय महारा मांगल पाणी हो ग माय खरंच पाजले ए माय लक्ष्मीबाई काय अरे मला रात आंधळा रे चांगलेले अरे फक्त पैसे तेवढे दिसतात रे तो का हे असं नाव नाही दिसत जिगळेकर लक्ष्मीजी जिगळेकर 100 रुपये साहेबरावजी गंगारामजी कांबळे हो यांच्यातर्फे 100 रुपये शंकरजी भीमराव कांबळे साहेब जिगळेकर 100 रुपये आभारी आहे आणि सगळेजण म्हणायला लागले पैसे दिलेले जिसने बनाया हमारी शान आएगा 150 बरस राज करके चला गया वो इंग्लिस्तान बोलता है आजादी के बाद बिखरा हुआ वो पाकिस्तान भी बोलता है जिन्होंने अपनाया गौतम बुद्ध को वो लंका चीन जापान भी बोलता है लेकिन बचाओ इस भारत की आजादी ऐसा मेरे भीमराज का संविधान बोलता है बहुत अच्छा ऐसान मेरे भीम जी का मुर्दों को जिंदा कर गए मुर्दों को जिंदा कर गए देख ज्ञान अरे देख ज्ञान मेरे भीम जी का आमचे काका मला वाटतं काबाड कष्ट करतात हे विद्याधर मेघाजी जिगळेकर प्राध्यापक जिगळेकर मागासवर्गीय नर्सी काबाड कष्ट करणारे लोक घाम गाळून 500-300 वर मायमावल्या रोजदारी करणाऱ्या मला दान देत आहेत राजू ज्याला 1-1 लाख रुपये पगार आहे 1.5 लाख रुपये पगार आहे हा ताई वा वा ही ताई आमच्या नागपूरच्या आहेत बरं का एका पवित्र भूमीमधून आलेली तुमच्या गावची सून झालेली टाळ्या वाजवा या माऊलीसाठी मग हे नागपूर माहेर आहे त्यांचं तुमचे पतिराज कुठे आहे इकडे हा हे यांची म्हणजे सुविद्य पत्नी आहे हे नागपूर माहेर आहे पवित्र दीक्षाभूमीच्या पवित्र मातीतून या बिचारीचा जन्म झाला आणि त्या पवित्र मातीतून येऊन या बुवाच्या गळ्यात माळ टाकली यांची सुविद्य पत्नी मिळाली अरे भाग्यशाली आहेस तू सुविद्य पत्नी मिळाली बिचारी छान छान
ताई खरंच मला आनंद वाटला की त्या पवित्र भूमीत जिथे आमचा पुनर्जन्म झाला नागपूरला, त्या नागाच्या भूमीमध्ये त्या नागाची तू नागिन आहेस, बाबासाहेबाची वाघीण आहेस, आणि हा तुझा पती. खरंच तुम्ही एकमेकाला पूरक आहात. हाही वाघीण आणि हा वाघ वाघाची वाघीण. चला टाळ्या वाजवा बाय दोघांसाठी. वा वा छान. आणि विशेष करून लव्ह मॅरेज नाही यांचं, अरेंज मॅरेज आहे. दोन्ही परिवारांच्या सहमतीनं झालेलं लग्न आहे. याला महत्व आहे है ना. वा वा छान छान बेटा, थँक्यू. हे असं असावं हा, नाहीतर काय काय पळवापळवी चालू आहे यार मोबाईलवर. चार चार लेकराच्या माया पळून चालल्या रोज पेपरला वाचवायलो. नवऱ्याचा मर्डर, बायकोचा मर्डर, काही घेणं देणं नाही. मोबाईल कारणीभूत. किती वापरावं, कसं वापरावं, कोणासाठी वापरावं, काही सुरक्षित नाही. म्हणजे कुठं कुठं सगळं नाही, माझ्या मायला वंदनीय आहेत, परंतु हे धोकादायक आहे. हे आपली सामाजिक घडी विस्कटून जात आहे. आता पोराचे लग्नच होईना झाले हो. हा 35 वर्षाची पोरगी झाली तरी बी शिकायली. आई वय 35 झालं शिकायली हो. आता काय मायचा देवारा शिकायली का आता. 35 वर्ष झाले ना. हा बाबासाहेबाच्या सगळ्या डिग्र्या, बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्या डिग्र्या जे घेतल्या ना, हे लग्न झाल्यावरच घेतलेल्या आता. हा शिक्षणाचा लग्नाचा काही संबंध नाही. शिकणारं कवाई शिकते. एक माऊली तर 2 लेकरं झाल्यावर तिनं कलेक्टर झालेली आहे अभ्यास करून. 2 लेकरं झाल्यावर संसार करत करत अभ्यास केला. लेकरं सांभाळत नवरा सांभाळत अभ्यास केला आणि कलेक्टर झाली ती. ही स्वतःला सांभाळू शकत नाही तर काय चपराशी तरी होईल का. शील महत्वाचं आहे. मग शिलानं माणूस फार सुंदर दिसतो. हा मजुरी करून मला दान द्याले. खूप संपत्ती आहे, खूप खूप पैसा आहे, कंजूस आहे, काय पुराव का नेऊ. हासा पैलवान आहे तगडा. हा तगडा पैलवान 120 किलोचा. मेंगा आहे, काय करावं याला. सुंदर बाई आहे, सुंदर स्त्री आहे, वेश आहे, काय करावं तिला. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलेलं आहे चारित्र्यावर. बाबा म्हणतात वेश्या व्यवसाय करणारी बाई 5 तारीख हॉटेलमध्ये राहते, दागिने नटलेली, भारीच्या पातळ साडी अंगावर, 5 तारीख हॉटेलमध्ये राहते आणि वेटरला हुकूम देते की सुलेमान मेरे लिए ताहरी और बिर्याणी लेके आ. आणि ती बाई एवढी नटलेली सजलेली 10,000चा शालू नसतं सोनं नाणं, बिर्याणी खाते. आणि ती जर बाहेर जाऊ लागली रस्त्यानं तर तिला पाहून लोक काय म्हणतील, देखो रंडी जा रही रंडी. झोपड्यात राहणारी माझी माय, माझी बहीण, माझी ताई ठिगळाचे लुगडे नेसू द्या, फाटके लुगडे नेसू द्या, हो चटणी रोटी खाणारी असू द्या, झोपड्यात राहणारी असू द्या, आणि ती जर शिलवान गुणवान विद्वान असेल, ती जर रस्त्याने जाऊ लागली तर सगळे जण तिला पाहून म्हणतील जय भीम ताई, जय भीम अक्का, जय भीम मावशी, माझी ताई चाललेली. एवढी मोठी ताकद शिलात आहे माय दादा. बाबासाहेब म्हणतात मी लय शिकलो म्हणून मला लोक भीत नाहीत, माझ्याकडे 32 डिग्री आहेत म्हणून लोक मला भीत नाहीत, मी लय देशाला फिरून आलो म्हणून लोक मला भीत नाहीत, मला 9 भाषा येतात म्हणून लोक मला भीत नाहीत. बिलकुल नाही. मला लोक का भीतात, कारण माझं चारित्र्य शुद्ध ठेवलं. माझं चारित्र्य शुद्ध असल्यामुळे लोक मला भीतात. नाहीतर खरात 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 आणि आशो खरात, चला घरात आणि वाजवा परात आणि निवडा, चला घरात आणि वाजवा परात. दुःख वाटलं ते अशोक खरात भडवा. हा मी तर म्हणेल आता मायावर उद्या गुन्हा दाखल झाला तर झाला. हा सरकार मान्य भोदू होता हो, याला सरकारची मान्यता होती. त्याच्या संघ मुख्यमंत्र्याचे फोटो, त्याच्या संघ आमदाराचे फोटो, त्याच्या संघ खासदाराचे फोटो, त्याच्या संघ अमित शहाचे फोटो.
मग हे सरकार मान्य भोंदू नव्हता का? हा, आता उघड पडलं म्हणून मी नाही उगाच गेलतो मी उगाच. हा, माईच्या देवाऱ्याला गेलता का तिथं? तू कोण आहे रे तू? काल इथं बागेश्वर बाबा आला, तिथं मुख्यमंत्री सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत, हा, त्या बेण्याला इथं काला बोलवलं त्या उत्तर प्रदेशच्या? त्याला काय माईचा देवारा माहित आहे काय? त्यानं केला का शिवाजी महाराजाचा अभ्यास? तो भडवा म्हणतो की शिवाजी लढाया करून करून थकले होते शिवाजी राजा, आणि म्हणून त्यांनी मुकुट काढला आणि समर्थ स्वामीच्या चरणावर ठेवला. थकते का शिवाजी महाराज? थकले होते? अरे ऊर्जा होती शिवाजी महाराजांमध्ये, चपळाई होती वाघाची. तो राजा होता आमचा बहुजनाचा. माय घाल्या तिकडे उत्तर प्रदेशात, तुम्ही माय घाल ना तिकडं. तुला काय देवारा माहित आहे काय? शिवाजी महाराजाची भूमी आहे. इथं येऊन पचपच बोलू नको. दुःख या गोष्टीचं वाटलं की तिथं मुख्यमंत्री असून, तिथं सरसंचालक असून डॉक्टर मोहन भागवतजी यांनी त्याला रोखलं नाही. त्या स्टेजवर त्यांनी निषेध केला नाही. मुकसंमती होती का त्याला? बाकी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलले असतील तो भाग वेगळा, तिथं का त्याला बोलू दिलं? हा माझा मुद्दा आहे. हे अशोक खरात असे किती भोंदू तरी लुटायलेत माया मावल्याला चुत्या बनवून. त्याला शासन मान्यता होती का? 40 किलोमीटरहून त्याला पाणी दिलं. या जिगळ्या गावला आताच माझ्या बहिणीनं सांगितलं की इथं पाणी मिळत नव्हतं. हे लोक माणसं नाहीत का इथले? त्याला 40 किलोमीटरवरून पाण्याची योजना दिली. कोट्यावधी रुपये त्याला त्या योजनेसाठी कोण दिले? ती रुपाली चाकणकर, महिला अध्यक्ष असणारी, महिलावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोड्यासाठी तिची नियुक्ती केली. आणि ती तिथं बायाला समोपदेशन करायली की तुया माग राहू आहे केतू आहे. आणि तिथं एक सोट्या बसलेला आहे, तो सगळं नीट करते. मग हे तिकडे वाट लावायली, कन्वर्ट करायली त्याला. आणि ते जवळजवळ त्यानं आता उजागर 158 बायाचा टेबलावर उद्धार केलेला आहे. टेबलावर. हा, त्याची बायको म्हणते, अशोक खराची बायको म्हणते की मा नवरा निर्दोष आहे, त्यानं काही केलं नाही. ते एक विधीचा भाग होता. देवा, अशी बायको भेटायला कोण्या देवाला नवस करावं लागते रे देवा? हा, बरं झालं आम्हाला बाबासाहेबांना बुद्धाच्या ओटीत टाकलं, नाही तर या भुवाईनं तर आमचा धुराडाच वाजवला असता. न्याय कोणाकडे मागाव? अरे बाबासाहेबाचा कायदा नसताना तर असा हराम बापू, आसाराम बापू, त्याचं नाव मी बदलून ठेवलंय, असा हराम बापू, नारायण साई, राम रहीम आणि हा कालचा भडवा अशोक खरात हे जेलमध्ये गेले नसते राजे. हो, बाबासाहेबाचा कायदा नसता तर हे आधुनिक कामदेव रत्न म्हणून या सरकारने याला पुरस्कार दिला असता. जर बाबासाहेबाचा कायदा नसता. अतिशय जबाबदारीनं बोलत आहे. कामदेव रत्न. आणि मी आधुनिक कृष्ण म्हणून थोबाड वाजते. हे बेन, हे टरबूज, हा, आधुनिक कृष्ण. त्या बायाला म्हणायचं म्हण, हे गेल्या जन्माची तू राधा आणि मी कृष्ण. अबे माय घाल्या, मग गेल्या जन्मात तू काय झकमाऱ्या करायच्या ते कराव ना. इथं काहाला घ्यायला घेण्या देण्याचं. अरे ते टेबल कोण्या सुतारानं बनवलाय? ते सुतार धुंडायलो राजे हो मी. मला ते सुतारच गवसना झाला. तसे टेबल बनवून घ्यावं म्हणायलो मी. नाही तर काय राजे हो माय, खरं सांगायला लाज वाटते माय. बरं तिथं जाणाऱ्या बाया काय गोरगरीब अडाणी नव्हत्या माय? वेल क्वालिफाईड, डबल MA PhD अधिकाऱ्याच्या बायका, IPS MPS केलेल्या बाया. अरे आई तुझ्या डिग्र्या काय मुतात भिजून वाळू घालू काय? तुझ्या डिग्र्या काय करू? माय थट्टापट्टा नट्टा खट्टा नटणाऱ्या बाईपेक्षा, साज शिंगार करणाऱ्या बाईपेक्षा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संघर्ष करणारी स्त्री आवडते. संघर्ष करणारी स्त्री, न्याय हक्कासाठी, सत्यासाठी संघर्ष करा. कोणताही भडवा पहिलाच जर अत्याचार अन्यायाची भाषा करत असेल ना, तिथेच त्याची चपलीनं दाबा त्याला, त्याची हिंमत होणार नाही. अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करून घेणारा मूर्ख गुन्हेगार आहे, डबल गुन्हेगार आहे. बिलकुल अन्याय कोणाचा सहन करू नका. हे कोण सांगतं? ये संविधान है, ये देश की जान है, ये जिसने बनाया
हमारी शान के लिए हम रास्ते पे मर जाते हैं। संविधान मर जाते हैं। परभणीचं मॅटर माहितीये, संविधानाची विटंबना केली एका माते फिरू भडव्यानं। सोमनाथ सूर्यवंशी आमचा शहीद झाला पोलिसी अत्याचारामध्ये। आमचा ठाण्या वाघ परभणीचा विजयजी वाकोडे दादा, बाबासाहेबांचा निळा वाघ ठाण्या वाघ होता, शहीद झाला संविधानासाठी। काय मी गुत्त घेतलं का बे? फायदा तुम्ही घ्यावचा, मराव आम्ही रस्त्यावर। आणि फायदा सगळ्या जाती धर्माचा, सगळ्या महिलांचा। हिंदू कोड बिल स्त्रियांना, स्त्रियाच्या उत्थानासाठी उद्धारासाठी होतं हिंदू कोड बिल। राजीनामा दिला ना बाबासाहेबांना, मंजूर झालं नसल्यामुळं। आणि आताच्या सरकारला मी सांगायलो, बाबा तुम्ही महिला बिल पास नाही झालं म्हणून मोर्चे काढायले, आंदोलन काढायले। तुम्हाला लईच पुळका आहे ना महिला विषयी। जसा बाबासाहेबांना हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून नेहरू मंत्रिमंडळात कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब महिला बिल पास झालं नाही। आणि महिला विषयी तुम्हाला खरंच आदर कदर असेल, द्या ना राजीनामा, करा ना सरकार बरखास्त, घ्या ना मध्यवर्ती निवडणुका। कोण अडवलंय तुम्हाला? लईच पुळका आहे तुम्हाला तर करा, केंद्र सरकार बरखास्त करा, कारण सांगा महिला बिल पास झालं नाही म्हणून ती जबाबदारी आम्ही घेतो। आणि विरोधकांनी आम्हाला साथ दिली नाही दिली म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत आणि सरकार बरखास्त करत आहोत। अरे वंदन करतो तुम्हाला। काय राजीनामा देणार? खासदार आमदार फोडू फोडू सरकार बनवायली। हमारा ईमान है वो अरमान है वो जिसने बनाया हमारी शान है। जे काहीच करत नाही, काही काही म्हणतात ना
आपला कोणी दुश्मन नाही बा, आपले सगळे मित्र आहेत. काही म्हणतात ना लोक, भाऊ आपले कोणी दुश्मन नाही, आपले सगळे मित्र आहेत, असं समजायचं. हे जिंदगीत कवाच खरं बोललं नाही. तुम्ही खरं बोलून बघा, लय दुश्मन तयार होतात आपोआपच. कोणी जर म्हणत असेल ना मग कोणी दुश्मन नाही, हा खरं ये, मग कोणी दुश्मन नाही बा, आपल्याला कोणी काही वाईट बोलत नाही, आपण कोणाला अबे तू कवा खरं खरं बोललाच नाही. तू एखाद्या बार खरं बोलून बघ, अर्धे लोक तुझ्या दुश्मन म्हणतात. सत्य बोलणे गुन्हे काय आहे जगामध्ये. पण मेलास तरी चालल, थोडंच बोल पण सत्य बोल, थोडंच चल पण योग्य मार्गाने चल, थोडेच मित्र ठेव पण सुविचारी ठेव, हो दोन ड्रेस ठेव पण चांगले पॉश ठेव. काय होतं माय, काय होतं, गाढवाला पाणी पाजत होते देव म्हणून, कुत्र्याच्या गळ्यात झेंडूच्या फुलाचे हार खंडोबाचं प्रतीक म्हणून. काय होतं आम्हाला मांगा मारला, पाण्याविनं मारलं. आज बिस्लरीचं पाणी प्यालो आम्ही डबल फिल्टर, तळ्याचं पाणी डायरेक्ट नळ्यानं रांजणात येऊन पडायलंय. टाकी भरायली, शावरनं अंघोळ करायलो आम्ही. नवऱ्याची साबण वेगळीच, बायकोची साबण वेगळीच, लहान लेकराची बॉबी साबण वेगळीच, बायकोचा शॅम्पू वेगळा, नवऱ्याचा शॅम्पू वेगळा. कुठून मिळालं हे सगळं, फुकट मिळालं नाही. रमा माईला त्याग करावा लागला. माय किती त्याग. पहा तुम्हाला एक उदाहरण देतो. एवढी गरिबी आहे का तुमची. त्या माऊलीची होती, तिचा गंगाधर बाळ तिनं दवाखान्यात नेला बिमार पडल्यावर. डॉक्टरनं तपासलं आणि डॉक्टरनं काही दवाई लिहून दिली. नीट ऐका एक एक शब्द जबाबदारीनं. डॉक्टरनं औषधी लिहून दिली, पण ती औषधी घ्यायला रमाईकडे पैसे नव्हते. गंगाधर ती बाळ घेऊन घरी आली, औषधाविना बाळ घेऊन घरी आली, आणि ते बाळ मांडीवर आहे माझ्या रमाईच्या. गुचक्या देत आहे गंगाधर, काही करू शकत नाही माझी रमाई, कारण औषधच आणाय पैसे नाहीत. गंगाधरनं त्या माऊलीच्या काळजाच्या तुकड्यानं तिच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. गंगाधर गेला. पा कार्यकर्ते आले आणि रमाईला म्हणतात, मातोश्री आता गंगाधरला मूठ माती द्यायची आहे, कफनला पैसे द्या. नव कफनामध्ये आम्ही गुंडाळून मूठ माती देतो बाळाला, प्रेताला. माझ्या रमाई जवळ आपल्या काळजाचा तुकडा गंगाधर मेल्याच्या नंतर सुद्धा नव्या कपड्यामध्ये त्याला मूठ माती देण्यासाठी पैसे नव्हते. माया रमाईनं आपल्या लुगड्याचा पदर टरकन फाडला आणि आपला काळजाचा तुकडा गंगाधर त्याच्यामध्ये गुंडाळून मातीत पुरण्यासाठी दिला. एवढी तुमची गरिबी आहे का. तिची होती. आज आम्हाला श्रीमंती मिळाली, ती त्याग रमाईचा. आणि मला रमाई तुमच्यातच दिसते. मला रमाई तुमच्यात दिसते रे, मला बाबासाहेब तुमच्यात दिसतो. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल, मी रमाला मी रमा